तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये किचनमधील वेळ वाचवणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा 10 किचन टिप्स आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। टिप क्रमांक 1, सुटसुटीत स्वयंपाकासाठी मील प्रीप करा। आठवड्यांचे जेवण सोपे करण्यासाठी डाळ, भाज्या, पिठांचे मिश्रण, ग्रेव्हीची पेस्ट एकदाच तयार करून फ्रीजमध्ये ठेवा। यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचेल। टिप क्रमांक 2, आवश्यक उपकरणे वापरा। मल्टीफंक्शनल किचन गॅजेट्स जसे की फूड प्रोसेसर, मिक्सर किंवा इन्स्टंट पॉट वापरण्यामुळे कामाची गती वाढू शकते। टिप क्रमांक 3, मेनू प्लॅनिंग करा। आठवड्याचा स्वयंपाक अगोदर नियोजन करा। यामुळे तुम्हाला रोजच्या रोज काय करायचं ते विचार करायला लागणार नाही। टिप क्रमांक 4, तयार साहित्य वापरा। आधीच तयार झालेले किंवा कापलेले साहित्य वापरणे वेळ वाचवू शकते। बाजारात ताजे कापलेल्या भाज्या किंवा आधीपासून तयार मसालेही उपलब्ध आहेत। टिप क्रमांक 5, गॅसवर वेळ कमी करा। स्वयंपाक करत असताना एकाच वेळी अनेक गोष्टी गॅसवर ठेवा। उदाहरणार्थ, एक कढई आणि एक कुकर वापरून 2 वेगवेगळ्या पदार्थ एकाच वेळी तयार करा। टिप क्रमांक 6, फ्रीजमध्ये कोथिंबीरीची पेस्ट ठेवा। दरवेळी कोथिंबीर कापून साठवण्याऐवजी ताजी पेस्ट करून तेल आणि मीठ घालून ठेवा। यामुळे ती जास्त काळ टिकेल आणि अन्नात सहज वापरता येईल। टिप क्रमांक 7, कोथिंबीरीऐवजी मोरिंगा वापरा। अन्नात शेवग्याची पाने घातल्यास त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी मिळते, जे महिलांसाठी आवश्यक आहे। टिप क्रमांक 8, फ्रीजमध्ये आले लसूण पेस्ट तयार ठेवा। दररोज वेळ घालवण्यापेक्षा एकदाच आले लसूण पेस्ट करून तेल आणि मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवा। ही जास्त काळ टिकते। टिप क्रमांक 9, पालेभाज्या नेहमी हलक्या शिजवा। पालक, मेथी, चाकवत यासारख्या भाज्या जास्त शिजवल्यास पोषण मूल्य कमी होते। त्यामुळे त्यांना वाफवून किंवा किंचित परतून घ्यावे। टिप क्रमांक 10, स्मार्ट मेल्टिंग। आठवड्याच्या जेवणासाठी आधीच काही अन्न तयारी करा। उदाहरणार्थ, भाजी, कोशिंबीर, रोट्या यांचे काही पदार्थ आधीच शिजवून ठेवा। हे तुम्हाला दररोज स्वयंपाक करताना तासोत्तर वेळ वाचवण्यास मदत करू शकतात। रोट्या आणि भाजी लवकर तयार होण्यासाठी त्यांना एका ट्रेमध्ये सुरक्षित ठेवा। यामुळे तुम्हाला रोज काही खास करण्याची आवश्यकता नाही आणि तुमचा वेळही वाचू शकेल। कमेंट करून कळवा तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।